त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रहो, सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयातच बूट फेकण्याचा प्रयत्न करणारी घटना घडली। त्या दिवशी मी दिल्लीतच होतो। त्या क्षणाला दिल्ली आणि उत्तर भारतातील एक लढाऊ व्यक्तिमत्व असलेल्या के.पी. चौधरी यांच्या दिल्ली स्थित कार्यालयातच गप्पा मारत असतानाच ही बातमी येऊन धडकली। त्याच्या काही क्षणाआधीच ते म्हणाले की आंबेडकरी आंदोलन के लिए बड़ा कठिन समय चल रहा है। त्यांचं हे वाक्य संपत न संपत तोच ही बातमी येऊन धडकली। चौधरी यांचं हे वाक्य योगायोग निश्चित नव्हतं। ते म्हणाले त्यात तथ्य आहे की नाही हे चाचपळून पाहण्याचा प्रयत्न मी करत असताना काही गोष्टी लक्षात येतात व त्याच आज मी बोलणार आहे। एखाद्या संघर्षरत समाजातून व्यवस्थेत एखादी व्यक्ती पुढे गेल्यावर त्या व्यक्तीला कोणत्याही कारणास्तव संवैधानिक संस्थेत आसनस्थ होण्यापासून रोखता येणार नाही हे जेव्हा व्यवस्थेच्या लक्षात येते तेव्हा त्या व्यक्तिमत्वाला एक व्यापक जाळं विणून त्यात अडकवलं जातं, जेणेकरून जाळ्यात अडकणारा व्यक्ती हा आपल्या शत्रुवत व्यवस्थेतील असला तरी त्या व्यक्तिमत्वाला आपल्या म्हणवल्या जाणाऱ्या गोटातूनही इज्जत व सन्मान राहणार नाही याची तजवीज केली जाते। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कोणतीही मागणी वा मुद्दा समोर नसताना एससी आरक्षणात वर्गीकरण आणि क्रिमिलेअर संदर्भात एका निर्णयात केलेलं भाष्य त्यांना देशभरातील आंबेडकरी विचारांच्या जनतेपासून दुरावणारे ठरले। त्यानंतर त्यांच्यावर आंबेडकरी चळवळीतून उठलेली टीकेची झोड ही ब्राह्मण्यवादी विचारसरणीला ठोस आत्मविश्वास देणारी ठरली की लोहा गरम है मार दो हथौड़ा। नेमक्या याच परिस्थितीचे अवलोकन एखाद्या विरोधी विचारांच्या गटात जेव्हा नेमकेपणाने होते तेव्हा राकेश किशोर तिवारी या अतिरेकी विचाराला चालना दिली जाते। राकेश तिवारी हा संविधान विरोधी आणि जातीच्या असमानता असणाऱ्या कोंढावळ्यात स्वतःला सर्वोच्च स्थानी मानणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो। तो आणि गांधींचा खुनी नथुराम गोडसे याच्यात अशा प्रवृत्तीचे साम्य दिसते। नथुरामच्या कृत्याची पाठराखण करणाऱ्या प्रवृत्तीच या राकेश तिवारीच्या समर्थनात उभ्या राहिलेल्या दिसून येतात। मात्र राकेश तिवारी यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या विरोधात केलेल्या कृत्याच्या विरोधात देशभर प्रतिक्रिया उमटल्या, पण या प्रतिक्रिया उमटताना हे म्हटलं जात आहे की तिवारीने केलेला हा हल्ला संविधान आणि देशावर चाललाय, परंतु या विरोधात एक व्यापक जन आंदोलन उभं करताना कोणी दिसत नाही। अर्थात देशातील वकील संघटना आणि बार कौन्सिल या विरोधात उभ्या राहताना दिसत आहेत, परंतु ते प्रतिकात्मक स्वरूपात आहे। राकेश तिवारी यांच्या विरोधात यंत्रणांनी कारवाई करावी या संदर्भात कोणताही दबाव यातून उभा राहिला नाही। याउलट राकेश तिवारी वेगवेगळ्या चॅनल्स किंवा समाज माध्यमांवर व्यक्त होताना खुश आहे। याचा अर्थ त्याला हवी असणारी व्यवस्था देशात पूर्णपणे रुजली असा याचा अर्थ आहे का? राकेश तिवारीला हवी आहे ती व्यवस्था जर देशात पूर्णपणे रुजली असती तर हे अतिरेकी स्वरूपाचे काम करायला तिवारी नावाची गरज भासली नसती। जो तिवारी ओरडत म्हणत होता की आय एम नॉट पांडे और तिवारी, आय एम दलित, जेव्हा तिवारी हे ओरडतो की तो पांडे किंवा तिवारी नसून दलित आहे तेव्हा हे समजायचं की बहुजन समाजातील व्यक्ती आता ब्राह्मण्यग्रस्त अविचारी कृत्यासाठी उपलब्ध नाही। खरे तर ही बाब फुलेशाहू आंबेडकर, पेरियार, लोहिया या विचारधारा मानणाऱ्या देशातील 90% समाज समूहासाठी आशादायीच नव्हे तर निर्णायक बाब आहे। अर्थात एवढं सांगून वरवरचं मानसिक समाधान मानून या सामाजिक विषमतेच्या वैचारिक लढ्यात चालत नाही। मुळातच मंडलोत्तर काळातील प्रस्थापित जाती व्यवस्थेची आंदोलनं जर आपण पाहिली तर ती संविधान विरोधी असतानाही निर्णायक भूमिका गाठणारी ठरली आहेत। यामध्ये मंडल विरोधात कमंडल यात्रा, मंडल अंमलबजावणी विरोधात रस्त्यावर झालेलं आंदोलन, ज्या आंदोलनातून मंदिर उभारणी झाली, ओबीसींचं आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मिळू देण्यापासून रोखलं गेलं, या आंदोलनानंतर दर पंचवार्षिक निवडणुकीत भाजप सत्तेच्या जवळ जाण्यात यशस्वी होत राहिला। मग वाजपेयींचे 13 दिवसांचे, 13 महिन्यांचे आणि पूर्णकालिक पंचवार्षिक सत्ता पादांकरात करण्याची मोहीम यशस्वी होत गेली। यातील मधला 10 वर्षाचा कालावधी सोडला तर सत्तेत संघ भाजप कायम आहे। अर्थात काँग्रेसच्या सत्तेत संघ सोबत नव्हता असं म्हणणं देखील चूक ठरेल। त्याशिवाय का राहुल गांधी आता ओरड करत आहेत की काँग्रेसमध्ये संघ भाजपचे स्लीपर सेल आहेत म्हणून? कदाचित मध्ये थेट राजकारणावर भाष्य झाल्याने आपल्याला वाटलं असेल की सरन्यायाधीश अवमान प्रकरण वळवलं का? तर तसं नाही, तर फुलेशाहू आंबेडकर, पेरियार, लोहिया यांच्या चळवळी किंवा आंदोलने व्यवस्थेविरोधात असतानाही कायम निर्णायक राहिली आहेत। आता या महापुरुषांच्या विचारांवर चालणारी आंदोलने ही केवळ प्रतिकात्मक बनली आहेत। लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करताना कोणत्याही विषयाचे सातत्य सध्या राहिलेले नाही। अर्थात व्यवस्था दर काही महिन्यांनी
नवे प्रश्न निर्माण करते आणि त्या प्रश्नावर पुन्हा तात्कालिक आंदोलने व्हायला लागतात। या सगळ्या प्रकारात लोकशाही व्यवस्थेत लागणारी डोकी ज्या बहुजन संकल्पनेवर एकत्र आणण्याची प्रक्रिया देशात गतिमान झाली होती ती पूर्णतः अवरुद्ध झाल्याचे दिसते आहे। ही अवरुद्धता येण्याचं कारण देखील एक आहे की देशातील आरक्षणधारी जाती समूह हे सामाजिक राजकीय बदलाला साकारणारे घटक असल्याने त्यांचे पद्धतशीर विभाजन करण्याचे काम सुरू आहे। महाराष्ट्राचा विचार केला तर महात्मा फुले यांनी सुरू केलेली चळवळ ही ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळ, मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक यांची सर्वात प्रभावी चळवळ होती। जी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीच्या दिशेने नेऊन या प्रवर्गांना एकत्रित ठेवून थेट राजकीय सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून मिळवण्याचं सूत्र दिलं। ते सूत्र आज गळून पडलं असून महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ, मराठा विरुद्ध ओबीसी, महाराष्ट्राचा विचार केला तर महात्मा फुले यांनी सुरू केलेली चळवळ ही ब्राह्मणेतर सत्यशोधक चळवळ, मराठा, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्याक यांची सर्वात प्रभावी चळवळ होती। जी चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक लोकशाहीच्या दिशेने नेऊन या प्रवर्गांना एकत्रित ठेवून थेट राजकीय सत्ता निवडणुकीच्या माध्यमातून मिळवण्याचं सूत्र दिलं। ते सूत्र आज गळून पडलं असून महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळ, मराठा विरुद्ध ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या वेगवेगळ्या जातींच्या संघर्षापर्यंत व्यवस्थेने आणून ठेवली आहे। आदिवासी समुदायाला तर जाती व्यवस्थेच्या या प्रश्नापासून वेगळं ठेवून त्यातूनच त्यांचं डिलिस्टिंग करण्याचं कामही सुरू झालंय। महापुरुषांच्या विचारांवर आधारलेल्या चळवळी आज दिशाहीन झाल्या की काय, त्यामुळेच व्यवस्थेत अतिरेकी विचारांचा राकेश तिवारी पुढे येतोय हे भारतीय लोकशाही समाज व्यवस्थेला आव्हान आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल किंवा हा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मित्र आणि आप्तस्वकीयांना शिफारसही करा। धन्यवाद।